नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्त्वाची अपडेट आणि बातमी समोर येत आहे आणि ज्यामुळे लाडक्या बहिणींना आनंद मिळणार आहे। कारण लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता वितरित झाला आणि त्यामध्ये अनेक महिलांना ज्या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहेत तरी देखील योजनेचे पैसे आले नाहीत। आता यामध्ये अनेक महिलांनी तक्रार देखील केली, परंतु तक्रार करून देखील त्यांची तक्रार दुरुस्त झाली नाही किंवा बऱ्याच लाडक्या बहिणींनी नारी शक्ती ॲप्लिकेशन असेल किंवा ऑफलाईन फॉर्म भरल्याने त्यांना तक्रार देखील करता आली नाही। मग त्यांना जून महिन्याचे पैसे मिळाले नाहीत। मग यापुढे पैसे मिळणार का नाही, आमचे सर्व हप्ते बंद झाले का, असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात होते। तर त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा जो हप्ता वितरण होणार आहे त्याची देखील तुम्हाला तारीख या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि ज्यांना जून महिन्यामध्ये पैसे मिळाले नाहीत त्या सर्व लाडक्या बहिणींना आता जुलै महिन्यामध्ये म्हणजेच की ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये येणारा जो हप्ता असणार आहे तो हप्ता जून आणि जुलै असे 2 महिन्यांचा मिळून 3000 रुपये जमा होणार आहे अशी देखील माहिती आहे। आता याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना या योजनेचा जून महिन्याचा हप्ता दिनांक 5 जुलैपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली। परंतु आपण पाहिलं की यामध्ये अनेक पात्र बहिणी होत्या की ज्यांना योजनेचे हप्ते मिळाले नाहीत आणि त्यामुळे योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली होती। यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लाडक्या बहिणींनी यावर आपल्या तीव्रपणे नाराज व्यक्त केला आणि सांगितले देखील की आम्हाला आमचा वापर फक्त सरकारने इलेक्शन पुरताच करून घेतला आहे। आता सरकारला आमच्याशी काही देणं घेणं नाही आणि त्यामुळे सरकारने आमचे पैसे बंद केले आहेत, परंतु आता आम्ही येणाऱ्या निवडणुकांमध्ये या सरकारला दाखवून देऊ, असे देखील विविध प्रकारच्या कमेंट लाडक्या बहिणींनी केल्या होत्या। सोशल मीडिया असतील किंवा न्यूज चॅनल असतील, पोर्टल असतील, यांच्या माध्यमातून सर्वजण व्यक्त होत होते आणि त्यामुळेच आता सरकारकडून देखील राज्याचे आपण पाहिलं की अधिवेशनामध्ये देखील आमदार राम कदम यांनी ही बाजू मांडली होती की लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही एखादं पोर्टल किंवा वेबसाईट सुरू करा जेणेकरून लाडक्या बहिणींना आधार नंबर टाकला की त्यांना पैसे येणार का नाही हे समजणार आहे। त्यासोबतच जयंत पाटील जे की विरोधी पक्षाचे आमदार आहेत त्यांनी देखील ही मागणी केली होती की तुम्ही 1500 रुपयेच द्या, परंतु सरसकट द्या, लाडक्या बहिणींची संख्या कमी करू नका। आणि आता लाडक्या बहिणींची नाराजी पाहता जुलै महिन्यामध्ये आता जी पडताळणीची प्रक्रिया सुरू होती ती पडताळणीची प्रक्रिया देखील बंद करण्यात आली आहे। कारण लाडक्या बहिणी नाराज झाल्यास येणाऱ्या जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल, नगरपंचायत असेल या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल या सर्व निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर फटका बसू शकतो आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींना ज्यांना जून महिन्यामध्ये बाद करण्यात आलं आहे त्यांना जुलै महिन्याअंतर्गत आता जो मिळणारा लाभ असणार आहे त्या लाभामध्ये जून आणि जुलै असे 2 महिन्यांचे मिळून 3000 रुपये येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। कारण आता इलेक्शनमध्ये लाडक्या बहिणींची नाराजी आम्हाला परवडणार नाही आणि लाडक्या बहिणींमुळेच सरकार आले आहे, अन्यथा लाडक्या बहिणींनी पुन्हा एकदा सरकारला नाकारल्यास जिल्हा परिषद असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये सरकारला मोठा फटका बसू शकतो असे सर्वेने देखील सांगितले आहे। त्यामुळेच सरकारने आता याबाबत पुनर्विचार सुरू केला असून येणारा जो जुलै महिन्याचा हप्ता असणार आहे तो आता 25 जुलै ते 30 जुलैच्या आसपास लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होईल असे देखील सांगितले जात आहे। आणि त्या हप्त्याच्या वितरणावेळीच लाडक्या बहिणींना ज्यांना जून महिन्यामध्ये पैसे मिळाले नव्हते त्यांना जुलै महिन्याअंतर्गत तो लाभ सरसकट देण्याची देखील आता बोलणी सुरू झाली आहे। आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। म्हणजेच की सरकारने ज्यांना जून महिन्यामध्ये बाद केले त्यांना योजनेचा पुढचा हप्ता दिला पाहिजे का नाही याबाबत देखील तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कळवा। त्यासोबतच 2100 रुपयाच्या निर्णयाबद्दल देखील तो निर्णय होईल का नाही काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। तुर्तास ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून लाडक्या बहिणींना ही महत्त्वाची माहिती मिळणार आहे आणि तसेच अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।